रोशन चटर्जी, टीव्ही न्यूज मराठीमध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। महाराष्ट्र राज्य डिजिटल मीडिया संपादक संघटना शाखा जतच्या नवीन कार्यकारिणीच्या निवडी जाहीर। संघटनेच्या सांगली जिल्हा कार्यकारिणी सदस्यपदी माननीय नजीरबाई चटर्जी यांची निवड करण्यात आली। महाराष्ट्र राज्य डिजिटल मीडिया संपादक संघटना जत तालुक्याच्या अध्यक्षपदी पत्रकार माननीय मनोहर पवार यांची निवड, तर तालुका उपाध्यक्षपदी माननीय प्रकाश करगणीकर यांची निवड। जत येथील शासकीय विश्रामधाम येथे ही बैठक आज दिनांक 4 जानेवारी रोजी संपन्न झाली। या निवडीनंतर नवीन निवड झालेल्या पदाधिकारी यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी सचिवपदी संजय कोटगोंड, खजिनदारपदी प्रमोद मेटकरी, विश्वनाथ तळसंगी यांची सहसचिवपदी निवड करण्यात आली। यावेळी गोविंद निकम, विठ्ठल हेगडे, के अजितकुमार, रामण्णा सन्नाळे, दीपक माळी आदी उपस्थित होते। महाराष्ट्र राज्य डिजिटल मीडिया संपादक संघटना ही पत्रकारांच्या हितासाठी राष्ट्रीय अध्यक्ष माननीय राजा माने यांच्या नेतृत्वाखाली अत्यंत प्रभावीपणे काम करणारी ही कार्यक्षम अशी संघटना आहे। राज्यभर शाखा कार्यरत आहेत। यावेळी संघटनेच्या वतीने तालुक्यात वेगवेगळे उपक्रम राबवून जत तालुक्याच्या यशामध्ये हातभार लावणार असल्याचे सर्व पदाधिकाऱ्यांनी सांगितले। कार्यकारी संपादक नईम चटर्जी यांचा हा खास रिपोर्ट। चला तर पाहूया मनोहर पवार व प्रकाश करगणीकर यांनी यावेळी काय म्हणाले ते। महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिक संपादक मीडिया पत्रकार संघटनेच्या आज जत येथे बैठक संपन्न झाली। महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिक मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय राजा माने, राष्ट्रीय उपाध्यक्ष माननीय सतीश सावंत यांच्या अध्यक्षतेखाली ही संघटना संपूर्ण देशभर महाराष्ट्रामध्ये सध्या काम करते। या संघटनेची जत येथे नुकतीच बैठक संपन्न झाली। आज या ठिकाणी तालुक्यातील सर्व पत्रकार उपस्थित होते। या संघटनेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष व वेगवेगळ्या निवडी या ठिकाणी संपन्न झाल्या। येणाऱ्या वर्षभरामध्ये आम्ही जत तालुक्यामध्ये या संघटनेच्या माध्यमातून विविध उपक्रम या ठिकाणी राबवणार आहोत। येणाऱ्या 6 जानेवारीला पत्रकार दिन आहे। या पत्रकार दिनाच्या निमित्तानं सकाळी 9 वाजता आपण जत येथे मुख्यमंत्री विद्यालयाच्या बाजूला लागून असलेले जे अपंग विद्यार्थी आहेत त्यांना आपण पत्रकार दिनाच्या निमित्तानं गोड त्या ठिकाणी साहित्य आपण वाटप करणार आहोत, तसेच खाऊ वाटप करणार आहोत। तर गावामधील वेगवेगळ्या ठिकाणी आपण वेगवेगळे कार्यक्रम घेणार आहोत। येणाऱ्या वर्षभरामध्ये अनेक जिल्हा परिषद शाळेच्या ठिकाणी वृक्षारोपण घेणार आहोत, शासकीय कार्यालयासमोर वृक्षारोपण घेणार आहोत। त्यानंतर पत्रकारांच्यासाठी वेगवेगळ्या कार्यशाळा घेऊन जास्तीत जास्त एक सामाजिक बांधिलकी जपणारे उपक्रम या जत तालुक्यामध्ये आपण पत्रकार संघटनेच्या वतीने या ठिकाणी राबवणार आहोत। या ठिकाणी माझ्यासमोर समेत ज्येष्ठ पत्रकार नजीरबाई चटर्जी, माननीय साहेब, माननीय मेटकरी सर, तसेच संजय कोटगोंड, कांबळे साहेब, हेगडे साहेब यांच्यासह आमचे माडगावचे प्रतिनिधी गोविंद निकम यांच्यासह विश्वनाथ तळसंगी, रामण्णा सन्नाळे, आणखी काही पत्रकार आज काही अपरिहार्य कारणामुळे आलेले नाहीत। त्यानंतर येणाऱ्या वर्षभरामध्ये आपण अतिशय वेगवेगळे कार्यक्रम या तालुक्यामध्ये घेऊन ही पत्रकार संघटना एक सामाजिक बांधिलकी जपणारी पत्रकार संघटना म्हणून येणाऱ्या काळामध्ये पुढे येणार आहेत। तर येणाऱ्या 6 जानेवारीला एक चांगला कार्यक्रम घेऊन एक जत तालुक्याला वेगळी दिशा देण्याचं काम या पत्रकार संघटनेच्या माध्यमातून या पुढे आम्ही करणार आहोत। धन्यवाद। इलेक्ट्रॉनिक मीडिया नुकतीच महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिक मीडियाची बैठक आता जतमध्ये संपन्न झाली। या बैठकीत विविध पदाधिकाऱ्यांची निवड झाली। त्या ठिकाणी तालुकाध्यक्ष म्हणून मनोहर पवार यांची निवड एकमताने निवड झाली। या निवडीनंतर यापूर्वी त्यांनी बरेच वर्षापूर्वी जे पत्रकार संघामाध्यमातून पत्रकारांसाठी विविध लढा उभारला त्यांनी आतापर्यंत। तसेच यांच्या कामाबाबतीत जर बघितलं, कुठल्याही पत्रकार जर अन्याय जर झाला त्यावेळी अन्याय सोडवण्यासंदर्भात वारंवार त्यांनी प्रयत्न केलेले, मदत केलेली आहे। यानुसार यासाठी त्यांची खास करून जत तालुका अध्यक्षपदी निवड झालेली आहे। त्यानंतर बाकीची पदाधिकाऱ्यांनी निवड झालेली आहे। या पुढील काळात पत्रकार संघटनेच्या माध्यमातून भक्कम आम्ही पाठीशी उभा राहून ठामपणे काम करू असा विश्वास मी यावेळी व्यक्त करतो। पुढील बातम्या पाहण्यासाठी आपले चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका।